साहिब बीबी और गुलाम, पाकीजा, मेरे अपने, बैजू बावरा, दिल अपना प्रीत पराई यांसारख्या अनेक यशस्वी चित्रपटाच्या नायिकेचा अंत हा एवढा भयानक होईल असे कुणालाही वाटले नव्हते। ती अभिनेत्री होती मीना कुमारी। मीना कुमारी यांचे खाजगी आयुष्य चित्रपटाच्या झगमगाटापेक्षा खूपच वेगळे होते। त्यांचे अखेरचे दिवस दुःस्वप्नासारखे होते, जिथे प्रेम नव्हते आणि नातेवाईकसुद्धा नव्हते। मीना कुमारी यांनी दिग्दर्शक आणि निर्माता कमाल अमरोही यांच्याशी लग्न केले होते। त्यांचे वैवाहिक जीवन मात्र अतिशय वाईट निघाले। कमाल यांनी त्यांच्यावर अनेक बंधने लादली होती। एवढेच नाही तर मीना कुमारी यांना बंद खोलीत मारहाणही करण्यात आली होती। याबद्दल स्वतः अभिनेत्री नरगिस यांनी खुलासा केला होता। नरगिस दत्त यांनी स्वतः मीना यांच्या खोलीतून मारहाणीचे आवाज स्वतःच्या कानाने ऐकले होते, त्यामुळे त्यांची देखील मनस्थिती बिघडली होती। मीना कुमारी यांच्या खाजगी आयुष्याला एवढी दुःखाची किनार होती की त्यांना चित्रपटाच्या शूटिंगवर रडण्यासाठी ग्लिसरीनची कधीच गरज भासली नाही। मात्र त्यांचे चाहते एवढे होते की ते त्यांच्या केसांचे ताबीज बनवून घालायचे। तेच हिंदी चित्रपटसृष्टीचे ट्रेजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जायच्या। एका मुलीच्या जन्मानंतर मीना कुमारी यांच्या वडिलांना मुलगा हवा होता, मात्र दुसरीही मुलगी जन्माला आली म्हणून त्यांनी मीना कुमारी यांना अनाथाश्रममध्ये नेऊन सोडले होते। मात्र काही तासातच त्यांनी आपला निर्णय बदलला आणि मुलीला घरी आणले। मीना यांचे नाव मेहजबीन ठेवले। त्यांना घरी मुन्ना असे म्हटले जायचे। मात्र पुढे जाऊन याच मुलीने अख्ख्या इंडस्ट्रीवर राज्य केलं। मीना कुमारी यांनी अधुरी कहाणी, पूजा आणि एक ही भूल या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आणि म्हणूनच तिला बेबी मीना हे नाव मिळाले होते। वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी बच्चों का खेल या चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्या आईचे निधन झाले। मात्र त्या थांबल्या नाहीत आणि चित्रपटात काम करणे सुरूच ठेवले। दुनिया एक सराय, पिया घर आजा आणि बिछडे बालम या चित्रपटातही त्यांनी काम केले। यासोबतच त्यांनी या चित्रपटातील गाण्यांना आपला आवाजही दिला होता। त्यांचे पती कमाल यांनी मीनाला अनारकनी या चित्रपटाची ऑफर दिली। त्याच काळात मीना यांचा भीषण अपघात झाला। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते। कमाल रोज त्यांना भेटायला जायचे आणि जेव्हा भेटण्यास मनाई केली जायची तेव्हा दोघेही एकमेकांना पत्र लिहायचे। सुमारे 4 महिन्याच्या या नात्यात दोघेही प्रेमात पडले आणि 14 फेब्रुवारी 1952 मध्ये या दोघांनीही गुपचूप लग्न केले। यावेळी मीना फक्त 18 वर्षाच्या होत्या तर कमाल हे 34 वर्षाचे होते। त्यांना स्वतःचे मूलबाळ नव्हते, मात्र कालांतराने त्यांचे घटस्फोट झाले। या लग्नाआधीच कमाल यांचे 2 लग्न झाले होते तर 4 मुले देखील होते। या घटस्फोटानंतर मीना कुमारी यांना दारूचे व्यसन जडले, त्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खराब झाली। दारूच्या अतिव्यसनामुळे त्यांना लिव्हर सिरोसिस नावाचा आजार झाला आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 1966-1979 या काळात मीना कुमारी यांच्या नावावर सर्वाधिक फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकण्याचा विक्रम होता। मात्र खऱ्या आयुष्यात घरच्यांनी साथ न दिल्यामुळे या गुणी अभिनेत्रीचा करुण अंत झाला आहे। तर आपल्या चॅनलच्या तर्फे या अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली।